नमस्कार विद्यार्थी मित्र, मी पराग सर तुमचं परत एकदा स्वागत करतोय आपल्या या इंजिनिअरिंग मेकॅनिक्सच्या व्हिडिओ सिरीजमध्ये। तुम्हाला माहितीच आहे ही सिरीज आपण स्पेशली डिझाइन केलेली आहे अशा सर्व एक्झामसाठी ज्या एक्झाममध्ये इंजिनिअरिंग मेकॅनिक्स हा एक सब्जेक्ट खूप महत्त्वाचा ठरतो किंवा याचा बेसिस पण तुम्हाला नक्की माहिती पाहिजे। अशा कुठल्या एक्झाम आहे ते एमपीएससी असू द्या, जेई असू द्या, एई असू द्या, सरळ सेवा भरती असू द्या, एसएससी जेई, पीडब्ल्यूडी, डब्ल्यूआरडी, आता सध्या सुरू असलेल्या पुणे महानगरपालिका असू द्या किंवा कल्याण डोंबिवली आहे, नाशिक आहे आणि सोबत सोबत आरआरबी जेई तर आहेच आहे। तर अशा सर्व एक्झामसाठी हा आपला कोर्स एकदम उत्तम असणार आहे। त्यात आपण सर्व बेसिक गोष्टी कव्हर अप करणार आहे जे एक्झामसाठी गरजेचं आहे। तर आता बघा, हा कोर्स तुम्हाला यूट्यूबवर तर ऑलरेडी अवेलेबल आहेच, पण तुम्ही सोबत सोबत बघू शकता पूर्ण कोर्स आमच्या ॲपवर, ज्या ॲपचं नाव आहे PCC प्लस कोचिंग क्लासेस, जे तुम्हाला ऑब्वियसली ॲप स्टोअरवर भेटून जाणार किंवा तुम्ही आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून पण डाउनलोड करू शकता। त्याच्यासोबतच टेलिग्रामची पण लिंक आहे जिथे तुम्हाला या आमच्या कोर्सविषयी किंवा नवीन व्हिडिओविषयी कंटिन्युअसली अपडेट भेटत राहील। सोबत सोबत काही एक्झाम आली त्याची पण अपडेट तुम्हाला तिथे भेटत राहणार। तुम्हाला जर आम्हाला काही विचारायचं असेल, तुमच्या काही शंका असतील, काही क्युरीज असतील, तर तुम्ही आम्हाला या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करून किंवा मेसेज करून विचारू शकता, नाहीतर ॲप थ्रू पण तुम्ही आम्हाला विचारू शकता। तर लास्ट आणि बट नॉट लिस्ट ह्याच गोष्टी तुम्ही कंटिन्युअसली प्रॅक्टिस करत राहा आणि सोबत सोबत कन्सेप्ट पण एकदम बारकाईने लक्ष ठेवत चला की क्वेश्चन कशा प्रकारचे येतात। तर आणखी टाइम याच्यामध्ये इन्व्हेस्ट न करता नेहमीसारखा सुरू करूया आपला सेकंड लेक्चर या चॅप्टरवरचं, ज्याचं नाव काय, रेक्टिलिनियर मोशन। आणि आज आपण बघणार आहे एक स्पेशल टॉपिक रेक्टिलिनियर मोशनचा, ज्याचं नाव आहे फ्री फॉल अंडर ग्रॅव्हिटी। आपल्याला माहिती आहे रेक्टिलिनियर मोशन म्हणजे काय होते की मोशन इन स्ट्रेट लाईन। मग जर तुम्ही एखादी ऑब्जेक्ट घेतला, समजा बॉल आहे, हा बॉल जर तुम्ही वरून सोडला खाली तर कुठल्या मोशन मध्ये पडणार तो, एका स्ट्रेट लाईन मध्ये। म्हणून फ्री फॉल अंडर द ग्रॅव्हिटी काय असते, फ्री फॉल अंडर ग्रॅव्हिटी काय असते, स्ट्रेट लाईन मध्ये ट्रॅव्हल करणारा मोशन म्हणजेच इट इज अ रेक्टिलिनियर मोशन, इट इज अ रेक्टिलिनियर मोशन। आता मग हे जर रेक्टिलिनियर मोशन असेल याच्यामध्ये काय अप्लाय होणार आहे, आपले बेसिक इक्वेशन ऑफ मोशन, 3 इक्वेशन सगळ्यांना माहिती आहे। मग ते 3 इक्वेशन आपण सॉल्व्ह करू, त्यासाठी आपल्याला काय गोष्टी लागतात, इनिशियल वेलोसिटी इथून ड्रॉप करतोय म्हणून लेट्स से u ही आपली इनिशियल वेलोसिटी आहे। सुरुवातीला आपण काही स्पीड देत नाही तर इनिशियल वेलोसिटी 0 आहे। हमेशा ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी खालच्या साईडला लागली असते, तर ती झाली g इक्वल्स टू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर, सगळ्याला माहिती आहे। फायनल वेलोसिटी आपल्याला काही माहिती नाही आहे। समजा इथून काहीतरी एंड पर्यंत जे आपलं डिस्टन्स आहे त्याला तुम्ही डी म्हणा किंवा काही ठिकाणी लोक याला एच पण यूज करतात। आता सगळ्या गोष्टी आपल्याला भेटल्या, तर आता आपलं इक्वेशन बघा कसे मॉडिफाय होतं। सगळ्यात पहिलं इक्वेशन काय होतं आपलं, v इज इक्वल्स टू u प्लस at। आता लक्षात ठेवा आपलं मोशन पण खाली चाललेलं आहे, आपलं ग्रॅव्हिटी पण खाली चाललं आहे, म्हणून दोघांची व्हॅल्यू कशी आहे, सेम आहे, बिकॉज डिस्प्लेसमेंट अँड g हॅज सेम डायरेक्शन। त्याचं डायरेक्शन कसं आहे, सेम डायरेक्शन आहे, पण डायरेक्शन जर उलटा असतं तर दोघांपैकी एक काय घ्यावं लागला असता, निगेटिव्ह। दोघांची डायरेक्शन सेम असल्यामुळे दोन्ही आपण काय घेणार आहे, पॉझिटिव्ह व्हॅल्यूज। सो लेट्स सी, इनिशियल वेलोसिटी u किती आहे आपली, 0 आहे, तर ही व्हॅल्यू जर आपण 0 पुट केली तर हे कॅन्सल झालं। आपल्याला काय भेटलं, ऍक्सेलरेशन म्हणजे किती आहे, g आहे, a इक्वल टू g आहे। सो आपला फॉर्म्युला काय बनला बघा, कुठल्याही केसमध्ये फायनल वेलोसिटी v इज इक्वल्स टू gt। जर तुम्हाला कुठलीही वेलोसिटी काढायची असेल प्रत्येक टाइम नंतर, ठीक आहे, आफ्टर सम टाइम, सो वेलोसिटी आफ्टर टाइम t टाइम नंतर किती वेलोसिटी काढायची असेल तर आपला कुठला फॉर्म्युला यूज करायचा आहे, v इज इक्वल्स टू gt चा फॉर्म्युला यूज करायचा, सिंपल। नेक्स्ट सेकंड आहे आपला दुसरा फॉर्म्युला काय होता, तो होता s इज इक्वल्स टू ut प्लस हाफ at स्क्वेअर। सो परत व्हॅल्यू पुट करा, इनिशियल वेलोसिटी 0 आहे, हा 0 झाला, तर आपल्याला इक्वेशन काय मिळालं, s इज इक्वल्स टू हाफ a च्या ठिकाणी g आला, t स्क्वेअर आला। आता याच्यावरून तुम्ही s काढू शकता या फॉर्म्युल्याने, किंवा बेटर आपल्याला s किंवा h माहिती आहे,
एच आणि एस सेमच आहे, लक्षात ठेवजा. डिस्प्लेसमेंट डिस्टन्स वन अँड द सेम. याच्यावर मी टी काढतो. काय करतो, हा 2 मल्टिप्लाय मध्ये आला तर हा झाला 2s किंवा 2h डिवाइड बाय g इक्वल टू काय झालं टी स्क्वेअर, राईट. हा 2 डिवाइडचा मल्टिप्लाय मध्ये आला, g मल्टिप्लायचा खाली डिवाइड मध्ये. तुम्ही याला सिम्प्लिफाय काय करू शकता बघा एकदम सिम्पली. सो अंडर रूट म्हणजे t इक्वल्स टू 2s बाय g, किंवा तुम्हाला s लिहायचं नसेल तुम्ही काय लिहू शकता 2h अपॉन g. हे तुम्हाला काय देते, टाइम. किती टाइम लागणार आहे तुम्हाला खाली पोहोचायला, डिस्टन्स कव्हर करायला. इथून इथपर्यंत यायला किती टाइम लागणार आहे ते कोण सांगते, आपला हा फॉर्म्युला, राईट. याच लॉजिकनं आपल्याकडे एक तिसरा फॉर्म्युला पण आहे. तो तिसरा फॉर्म्युला काय म्हणते, v स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर इक्वल्स टू 2as. ऑब्विसली u किती आहे आपला, तो 0 आहे. तर आपला फॉर्म्युला काय बनला बघा, v स्क्वेअर इक्वल्स टू 2gs, किंवा v इक्वल टू तुम्हाला काय मिळालं बघा, v म्हणजे फायनल वेलोसिटी. या डिस्टन्स पासून इथपर्यंत पोहोचायला तुम्हाला फायनल वेलोसिटी भेटली, ते किती आहे अंडर रूट 2g आणि s. जर तुम्हाला s ठेवायचं नसेल तर तुम्ही h ठेवू शकता, अंडर रूट 2g आणि h. सो हे 3 बेसिक फॉर्म्युले जे आपल्याला मिळाले कुठल्या केससाठी, फ्री फॉल अंडर ग्रॅव्हिटी, वरून खाली पडताना डायरेक्ट यूज करायचे फॉर्म्युले. टाइम काढायचा असेल किंवा वेलोसिटी काढायची असेल, टाइम दिला असेल तर gt, टाइम काढायचा असेल हाईट दिली असेल तर रूट 2h बाय g. जर फायनल वेलोसिटी काढायची असेल, टाइम दिला नाही पण डिस्प्लेसमेंट दिलाय तर 2gs रूटच्या आतमध्ये. हा आहे फ्री फॉल अंडर ग्रॅव्हिटीचा आपला कन्सेप्ट. आता याच लॉजिक मध्ये समजा खालून जर बॉल वरती फेकला बघा, खालून वरती बॉल फेकला तर सुरुवातीला काहीतरी याची इनिशियल वेलोसिटी असणार आहे, 0 तर होत नाही. मग एका टाइम पर्यंत बॉल हळूहळू वरती जाईल, या ठिकाणी काय होणार तर बॉल थांबणार आणि मग वरून परत खाली येईल. तर इथून इथपर्यंत फ्री फॉल अंडर ग्रॅव्हिटी आहे, इथून इथपर्यंत फ्री फॉल अंडर ग्रॅव्हिटी नाही. आपण ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट चाललो, वेलोसिटी वरती आहे, डिस्प्लेसमेंट वरती आहे, जी खाली आहे. पण या केसमध्ये पण आपल्याला काही करायची गरज नाही, जेवढा वेळ वरती लागला तेवढाच वेळ खाली यायला पण लागेल. सो बेसिकली तुम्हाला काय माहित पाहिजे इथे, टोटल डिस्टन्स कवर्ड काय काय असणार आहे, टोटल डिस्टन्स कवर्ड, डिस्टन्स म्हणतोय मी, टोटल डिस्टन्स कवर्ड काय असणार आहे, इथून इथपर्यंत समजा तुमचा आहे हाईट, सपोज डिस्प्लेसमेंट आपला s आहे, इथून इथपर्यंत s लिहा किंवा h लिहा, तुमची चॉईस आहे. सो इट इज इक्वल्स टू इथून इथपर्यंत एकदा h, खाली आला दोनदा h, सो 2h. डिस्प्लेसमेंट कवर्ड 2h किंवा 2s. फॉर्म्युला आपल्याकडे ऑलरेडी आहे, कुठला फॉर्म्युला आहे, h काढायसाठी किंवा s काढायसाठी ut प्लस हाफ at स्क्वेअर. ut तर 0 होणार. या केसमध्ये ut प्लस हाफ at स्क्वेअर करताना क्वेश्चन वर लक्षात ठेवा की तुम्ही कुठला यूज करताय. जर तुम्ही या ठिकाणी ठेवणार आहे तर u इंटू टी पाहिजे, हाफ gt स्क्वेअर मायनस मध्ये येईल. म्हणजे बघा इथून सुरुवात करताना आपल्याकडे इनिशियल वेलोसिटी आहे, इथे वेलोसिटी काय झाली फायनल 0 झाली. इथून वरती जाताना डिस्प्लेसमेंट काढायचं असेल तर ऍक्सलरेशन वाला फॉर्म्युला यूज करायचा, ठीक आहे. डिस्प्लेसमेंट काढायचं असेल तर काय करायचं, ऍक्सलरेशन वाला फॉर्म्युला यूज करायचा की आपल्याला v स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर इज इक्वल्स टू 2a च्या ठिकाणी येणार आहे g आणि s किंवा h, दोनपैकी काय यूज करा. इथे फायनल वेलोसिटी 0 आहे, ठीक आहे. g जो आहे तो खाली चालला, डिस्प्लेसमेंट वरती आहे तर g पण काय असणार आहे मायनस, तर मायनस मायनस कॅन्सल असणार आहे. तर आपला डिस्प्लेसमेंट जो आहे s इज इक्वल्स टू काय होणार आहे u स्क्वेअर बाय 2g. हे वन टाइमचं डिस्प्लेसमेंट झालं एका साईडचं, हे डिस्प्लेसमेंट खालून वरती झालं, वरून परत खाली. सो टोटल डिस्टन्स कव्हर किती होणार आहे 2 टाइम्स u स्क्वेअर बाय 2g, किंवा 2 2 कॅन्सल करा, तुमचा आन्सर आला u स्क्वेअर बाय g. हे ऍक्च्युअल कशाची व्हॅल्यू आहे, टोटल डिस्टन्स कवर्ड, टोटल डिस्टन्स कवर्ड. सेकंड पार्ट आहे टाइम टेकन, टाइम टेकन टू रीच मॅक्सिमम हाईट, टाइम टेकन टू रीच मॅक्सिमम हाईट. आता हाईट मॅक्सिमम कुठे आहे, इथून गेलं, इथं आपली मॅक्सिमम हाईट आहे, एस वर काय आपली मॅक्सिमम हाईट आहे. काय काढायचं आपल्याला, टाइम काढायचा. टाइम साठी कोणता फॉर्म्युला आपल्याकडे, पहिला फॉर्म्युला यूज करू शकता तुम्ही, सिंपल आहे, v इक्वल्स टू u प्लस at. आता a ची व्हॅल्यू जी आहे, खालून वरती चाललो आपण, लक्षात ठेवा.
फायनल वेलॉसिटी 0, यू तर इनिशियल वेलॉसिटी आहे, ए म्हणजे झाला -g, टाइम आपल्याला काढायचा आहे, GT ला इकडे घेऊन या, हा झाला GT इक्वल्स टू यू. सो देअरफॉर T इक्वल्स टू मगांचाच फॉर्म्युला आहे आपला U/G. हा टाइम झाला आपला U/G एका साईडला ट्रॅव्हल करायला. आणि टोटल फ्लाइट जर काढायची असेल, टोटल म्हणजे वरून खाली खालून वर जायसाठी, सो टोटल फ्लाइट स्पेलिंग, टोटल फ्लाइट म्हणजे इथून वर जायचं वरून खाली यायचं, डबल करायचं याला, सो 2U/G. ठीक आहे. हे 2-3 फॉर्म्युले तुम्हाला माहिती असले पाहिजे जे आपल्याला मोशनच्या कामात पडते. आता एक छोटासा कन्सेप्ट असा आहे की इथून तर फ्री फॉल सुरू आहे आपला, पहिल्या सेकंदामध्ये एवढा डिस्टन्स ट्रॅव्हल केलं असेल, दुसऱ्या सेकंदात एवढं केलं असेल, तिसऱ्या सेकंदात समजा एवढं केलं असेल, तिसऱ्या सेकंदात पहिला सेकंद, दुसरा सेकंद, तिसरा सेकंद. ऍक्च्युअली जेव्हा आपण कॅल्क्युलेट करतो डिस्टन्स ट्रॅव्हल, तर आपण टोटल सेकंदचं काढतो, 3 सेकंदाचं, टोटल 3 सेकंदाचं, म्हणून इथून इथपर्यंत काढतो. तिसऱ्या सेकंदाचं नाही, नॉट थर्ड सेकंद, ऍक्च्युअली 3 सेकंद. तिसरा नाही, 3 सेकंदाचं, नॉट थर्ड सेकंड. ठीक आहे, नॉट 3 सेकंड, थर्ड सेकंड काढायचं असेल तर आपल्याला एवढंच पाहिजे, म्हणजे पहिले 3 सेकंदाचं काढायचं, त्यातून 2 कमी करायचे. जर फक्त म्हटलं असेल सेकंड मध्ये किती ट्रॅव्हल केलं, तर पहिले 2 सेकंदाचं काढायचं, त्यातून पहिला मायनस करायचा. ठीक आहे, समजला कन्सेप्ट? ओके. नेक्स्ट आहे मग सेम गोष्ट एक्सप्लेन केली आहे इथे बघा काय. आता फ्री फॉल इज द मोशन ऑफ अ बॉडी, बघा, मोशन ऑफ अ बॉडी अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स ओनली, फक्त ग्रॅव्हिटेशन, नो अदर फोर्स, आणखी दुसरा कुठलाही फोर्स पाहिजे नाही, नो अदर फोर्स, फक्त ग्रॅव्हिटेशन फोर्स. आणि कन्सिडर करतो आपण विदाउट एनी एअर रेजिस्टन्स, कन्सिडर आहे की एअर रेजिस्टन्स काय असते, निग्लेक्टेड. आणि सोबत आपण आणखी एक अझम्पशन करतो की ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जे आहे ते नेहमी किती असणार आहे, 9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअर नियर द अर्थ सरफेस. मग जे आपल्याला माहित पाहिजे, टाइम टू फॉल म्हणजे वरून खाली यायसाठी जेव्हा इनिशियल वेलोसिटी 0 असते, सांगितलं √2h/g काढलाय आपण, बघा √2h/g टाइम टेकन. नेक्स्ट आपण काढलाय फायनल वेलोसिटी, सो फायनल वेलोसिटी √2gh. लक्षात ठेवायचा, h म्हणजेच काय होते इथे, डिस्प्लेसमेंट आहे, ते h काय डिस्प्लेसमेंट आहे. ही व्हॅल्यूज तुम्हाला माहिती असल्या पाहिजे, राईट? ओके. आता हे सगळ्या गोष्टी एका ठिकाणी समराइज केल्या इक्वेशन मध्ये. काय काय समराइज केलंय की जर टी गिवन असेल तर आपल्याला असे फॉर्म्युले पाहिजे ज्यात टी निघणार. उदाहरणार्थ u = gt, हा आपला पहिला इक्वेशन होता टीच्या फॉर्म मध्ये. h म्हणजे s = ut + ½ at², तर ½ at² वाला आहे सेकंड इक्वेशनला मॉडिफाय केला आपण. आणि त्याचं अप्लिकेशन आपल्याला दिलेलं आहे की डिस्प्लेसमेंट टाइम नुसार काय होते, पॅराबोलिक कर्व मध्ये जाते. का बरं? कारण की टीचा काय स्क्वेअर आहे, तर टीचा स्क्वेअर असल्यामुळे डिस्प्लेसमेंट इज ऑलवेज पॅराबोलिक. डिस्प्लेसमेंट इज ऑलवेज पॅराबोलिक म्हणजे प्रत्येक सेकंदाला डिस्टन्स काय होते, वाढत जाते. पहिल्याला एवढं असेल, दुसऱ्याला एवढं असेल, तिसऱ्याला आणखी वाढेल, चौथ्याला आणखी वाढेल. याचं अप्लिकेशन आहे, किंवा तुम्ही म्हणू शकता हे थर्ड इक्वेशन पासून आलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट, जर समजा h दिला असेल तर काय करायचं, बघा h दिला असेल तर आपण टाइम काढू शकतो √2h/g, हे ऑलरेडी माहिती आहे आपल्याला. नंतर वेलोसिटी काढू शकतो, फायनल वेलोसिटी आहे √2gh, बघा लिहिला इथे फायनल वेलोसिटी √2gh. ठीक आहे. आणि याच्यामध्ये काय h एक स्ट्रेट लाईन मध्ये आहे टाइमशी रिलेटेड, कारण टाइम इथे आहेच नाही ऍक्च्युअली जास्त, ऑलमोस्ट ते इम्पॅक्टवर कॉन्स्टंट राहते. इम्पॅक्टवर म्हटले मी, इम्पॅक्टवर लास्ट पॉइंटला त्याची वेलोसिटी फायनली खतम होऊन जाते, तेच फायनल वेलोसिटी आहे. जर इनिशियल दिली असेल तर खालून वर जाण्यासाठी आपल्याला किती टाइम लागणार ते आपण u/g काढलाय आधी सुरुवातीला. पुढे गेलते किती टाइम लागेल, u/g किंवा v/g, तुम्ही ते पाहू शकता. u/g किती टाइम लागणार आहे ते आपण काढलेलं आहे. टोटल टाइम फ्लाइट वरून खाली आला डबल करायचा. ओके. आणि h पण काढलाय u²/2g, ते तुम्हाला इथेच भेटणार u²/2g. ठीक आहे. अशा चारही गोष्टी आपण याच्याशी रिलेटेड ज्या आहे कशाच्या, रेक्टिलिनियर मोशनचा एक स्पेशल केस आहे, त्या स्पेशल केसचं नाव आहे फ्री फॉल अंडर ग्रॅव्हिटी.
त्यात आपण दोन केस पाहिल्या की वरून ऑब्जेक्ट खाली पडत आहे किंवा खालून वरती फेकला आहे. दोन्ही केसमध्ये काय फॉर्म्युले होऊ शकतात, काय कंडिशन बनू शकतात, त्याचे ॲझम्पशन्स काय हे आपण इथे कन्सिडर केलेलं आहे. ठीक आहे. आता याच्याशी रिलेटेड आपण काही क्वेश्चन बघूया. जास्त मोठा काही याच्यात टॉपिक नाही आहे, एवढंच याच्यामध्ये शिकायचं आहे, फ्री फॉलिंग ऑब्जेक्ट. सो क्वेश्चन बघा, हा क्वेश्चन आलेला आहे SSC JEE 2017 मध्ये. ओके, काय म्हणते क्वेश्चन, अ बॉडी इज ड्रॉप फ्रॉम हाईट ऑफ 80 मीटर, 80 मीटर हाईट आहे. फाइंड द टाइम टेकन टू रीच द ग्राउंड. टाइम काढायचा आणि जी काढायला सांगितलं आपल्याला 10 मीटर पर सेकंड. आता टाइम काढायचा आहे, वरून हाईट टाकलाय सोडलाय, आपल्याकडे टाइमचा डायरेक्ट फॉर्म्युला आपण यूज करू शकतो. जर तुम्हाला माहिती असेल तर काय टाइमचा फॉर्म्युला बघा, लक्ष द्या. टाइमचा फॉर्म्युला काय होता, हाईट पासून √2h/g. टाइम काढायचा असेल तुम्ही डायरेक्ट यूज करू शकता √2h/g. हाईट किती आहे 80 मीटर, तुम्ही डायरेक्ट फॉर्म्युला अप्लाय करा. 2 × 80 / 10 सांगितलाय. ठीक आहे, तर बेसिकली √16 तो झाला 4 सेकंद. जर तुम्हाला टाइमला फॉर्म्युला आठवला नाही तर तुम्ही काय करू शकता, बेसिकली आपले इक्वेशन यूज करू शकता. वरून सॉल्व करायचं आहे तर u = 0 आहे, फायनल माहित नाही. एस दिला आहे आपल्याला 80 मीटर. ठीक आहे, जी आपल्याला माहिती आहे किती आहे 9 नाही तर किती दिला आपल्याला, जी किती दिला आपल्याला इथे 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि टी काढायचा आहे, लक्षात ठेवा टी काढायचा आहे. व्ही दिलेला नाही तर व्ही वाला फॉर्म्युला यूज नाही करायचा, आपल्याला करायचा आहे S = ut + हाफ 80 स्क्वेअरचा फॉर्म्युला. u आपला 0 आहे तर हे झालं 0. S किती आहे, S आपला आहे 80. ठीक आहे, 1/2. a म्हणजे किती आहे, g च्या बरोबर आहे, दॅट इज 10. t स्क्वेअर माहिती नाही, 2 इकडे घेऊन या. सो बघा आपल्याला काय मिळालं, 2 × 80. हा 10 खाली डिवाइड मध्ये गेला, इक्वल टू टी स्क्वेअर. 1 0 कॅन्सल, 8 दुनी झाले 16 इक्वल टू टी स्क्वेअर. दोन्ही साईडला स्क्वेअर रूट घ्या, तुम्हाला मिळालं √t² = √16. टी स्क्वेअरचा √3, 16चा 4 सेकंड. बघा आन्सर सेम आहे. कुठली मेथड यूज करा जे तुम्हाला सूट करते. फॉर्म्युला सूट करत असेल फार छान, टाइम वेस्ट होत नाही, वाचते खूप जास्त. किंवा तुम्ही कायनेमॅटिक इक्वेशन पण यूज करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, हा क्वेश्चन आलेला आहे MPSC AE 2019. काय क्वेश्चन, an object falls freely from the rest, obviously u = 0 आहे. ठीक आहे, what will be its velocity after 5 सेकंद. 5 सेकंदानंतर, 5व्या सेकंदाला नाही, आफ्टर 5 सेकंद. सो टी दिला आपल्याला 5. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे ए किती आहे 9.81, सॉरी 8 दिला फक्त इथे. सो a = 9.8 मीटर पर सेकंड आणि t = 5 सेकंदासाठी आपल्याला v काढायचा आहे. ठीक आहे, आम्हाला डायरेक्ट फॉर्म्युला जर तुम्हाला माहिती असेल जे तुम्हाला सांगितलंय काय फॉर्म्युला, हा बघून घ्या. हा यूज नाही करायचा, हा हाईट साठी, आपल्याला हाईट नाही पाहिजे. बिना हाईट वाला फॉर्म्युला कुठे वेलोसिटीचा दिसते, g × t. कुठे लिहिलाय आपण, इथे लिहिलाय फ्री फॉर्म मध्ये, वेलोसिटी = g × t. तुम्ही डायरेक्ट g × t करू शकता. सो फायनल वेलोसिटी = g × t. g ची व्हॅल्यू किती आहे 9.81, टाइम किती आहे 5, मल्टिप्लाय करा. सो बेसिकली इट इज 49 मीटर पर सेकंड फायनल वेलोसिटी. हे जर नाही काढायचं असेल तर आपल्याकडे ऑब्विसली फॉर्म्युला आहे. याच्यामध्ये डिस्टन्स वाला फॉर्म्युला नाही आहे, तर शेवटचे दोन सोडून द्यायचे. फॉर्म्युला काय, v = u + at. a म्हणजे g आहे, फायनल वेलोसिटी माहित नाही, इनिशियल किती आहे 0 + g, टाइम आहे 5. सो v = 9.8 × 5, मल्टिप्लाय करा. 8 × 5 = 40, 4 बाकी राहिले, 9 × 5 = 45, 4 49, 1 पॉइंट. सो v = 49 मीटर पर सेकंड. दॅट्स इट. असं सॉल्व करा किंवा तसं सॉल्व करा, दोन्ही क्वेश्चन मध्ये ऑप्शन सेम आहे, आन्सर सेम आहे. फॉर्म्युला माहित असेल तर एकच स्टेप वाचते, नसेल माहित तरी काही जास्त फरक पडणार नाही. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. ओके, दोन क्वेश्चन मिक्सअप झाले इथे, काही प्रॉब्लेम नाही. पहिला क्वेश्चन, अ बॉल इज ड्रॉप्ड फ्रॉम 45 मीटर्स. एस आपल्याला दिलेला आहे किंवा एच दिला आहे. फाइंड द टाइम टेकन टू हिट द ग्राउंड. डायरेक्ट टाइम काढायला सांगितलं आपल्याला. एच माहिती आहे, एच किती आहे 45 मीटर्स. ठीक आहे, जी घ्यायला सांगितलं आपल्याला 10
मीटर पर सेकंड. काय करायला सांगितलं आपल्याला, टाइम टेकन टू हिट द ग्राउंड. सो टी चा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे काय, बघून घ्या. टी चा फॉर्म्युला 2h/g रूट 2h/g इथे आपण काढलाय रूट 2h/g. सो बेसिकली फक्त फॉर्म्युलाची व्हॅल्यू पुट करायची, अंडर रूट 2 टाइम्स h आहे 45 डिवाइड बाय g आहे 10. सो t इक्वल्स टू 45 दुनी होते 90, 90 भागेला 10, 1 0 कॅन्सल, 9 चा रूट किती होते 3 सेकंड. सो आन्सर किती आहे 3 सेकंड इज द राईट आन्सर. तुम्ही ऑब्विसली दुसऱ्या मेथडने पण सॉल्व करू शकता टोटल फॉर्म्युला अप्लाय करून. नेक्स्ट, an object falls freely for 2 सेकंड, 2 सेकंदासाठी पडते. व्हॉट इज द डिस्टन्स कव्हर्ड. आता परत डिस्टन्सचा फॉर्म्युला आहे, तुम्ही टी वाला यूज करू शकता. इथे काय आहे तो डिस्टन्सचा फॉर्म्युला काय बघा, डिस्टन्सचा फॉर्म्युला s इज इक्वल्स टू कुठे गेला तो u²/2g. जर वेलोसिटी दिली असेल तर, जर वेलोसिटी नसेल दिली तुम्ही हा पण हाफ GT² यूज करू शकता डिस्टन्स काढायसाठी. सो बिलकुल हाफ GT² यूज करायचा आहे. सो डिस्टन्स s किंवा h इज इक्वल्स टू हाफ GT². ठीक आहे, हाफ म्हणजे हाफ, g म्हणजे 9.81, t² म्हणजे 2 चा स्क्वेअर, 1 2 कॅन्सल, 19.62 मीटर. हे जर आपलं डिस्टन्स कव्हर्ड नाही आवडलं असेल तर आपली ऑलरेडी मेथड आहे की डिस्टन्स काढायचा आहे, s इज इक्वल्स टू ut प्लस हाफ AT². सेम फॉर्म्युला, काही चेंज नाही याच्यामध्ये. u0 आहे सो इट इज 0 फ्रीली फ्रॉम. ओके, s माहिती नाही, हाफ तसाच आहे. a म्हणजे काय होते g, त्याची व्हॅल्यू आहे 9.81, t² म्हणजे 2 चा स्क्वेअर, सेम व्हॅल्यू आहे बघा 1.2 सॉरी 9.81. 2 ला 2 ना मल्टिप्लाय करा, स्क्वेअर आहे तर 1 2 कॅन्सल, 9 चा डबल 18, 81 डबल 162, सो 1962. सो बेसिकली 19.62 मीटर इज द राइट आंसर. सिंपल से क्वेश्चन है, डायरेक्ट फॉर्म्युला अप्लाई करा, अदरवाइज टोटल इक्वेशन अप्लाई करा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. आता अपवर्ड थ्रो करायचा आहे. क्वेश्चन आला होता RRB JEE 2014 मध्ये. अ स्टोन इज थ्रोन वर्टिकली अपवर्ड, खालून वरती फेकलाय, विथ u इज इक्वल्स टू 20 मीटर पर सेकंड अँड हाऊ हाय इट विल राईज. हाईट काढायचा आहे. जी आपल्याला दिलेला आहे 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर, माहिती आहे आपल्याला. हाईट काढायची आहे, फॉर्म्युला एकदम सिंपल आहे. s इज इक्वल्स टू तुम्हाला माहिती असेल बेसिकली तो u²/2g आहे. आय थिंक फॉर्म्युला चेक करा एकदा. हाईट काढायची आहे, u²/2g वाला फॉर्म्युला आहे. चला अप्लाय करू आपण. u²/2g, u किती दिला 20, सो 20 चा स्क्वेअर बाय 2 इंटू g किती आहे 10, 20 चा स्क्वेअर होते 400 डिवाइडेड बाय 2 इंटू 10, एक कॅन्सल, सो आंसर इज 20 मीटर. ठीक आहे, राईट. सिंपल सिंपलचं काम आहे. किंवा तुम्ही फॉर्म्युला अप्लाय करू शकता आपला u इज इक्वल्स टू 20. मॅक्सिमम हाईट साठी काय असते, v इक्वल टू असते 0. टाइम आपल्याला नाही माहिती, ठीक आहे, पण a आपल्याला माहिती आहे. a इक्वल टू किती आहे g च्या बरोबर, दॅट इज 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, इनिशियल माहिती आहे, फायनल माहिती आहे. आपल्या काळाचा डिस्प्लेसमेंट, सो बेसिकली v² मायनस u² इज इक्वल्स टू 2gs. आता लक्षात ठेवा, खालून जेव्हा बॉल वरती फेकला आपण तो इनिशियल वेलोसिटी वरती आहे, पण g कुठे आहे, g आहे खाली. एक प्लस असेल तर एक मायनस असेल तर आपला फॉर्म्युला v फायनल किती आहे 0. तर हा झाला मायनस u² मायनस 2g इंटू s, मायनस मायनस कॅन्सल, सो s इज इक्वल्स टू u²/2g. हा आपला फॉर्म्युला आहे, तोच इथे आपण अप्लाय केलाय. सॉल्व केलं तर आपला आन्सर भेटला 20 मीटर फक्त. तेवढीच आपली काय मॅक्सिमम हाईट आहे. राईट. नेक्स्ट क्वेश्चन. इफ बॉडी टेक्स 3 सेकंड्स टू फॉल, ठीक आहे, खाली पडायला त्याला 3 सेकंड लागते. व्हॉट इज द हाईट. परत हाईटचा फॉर्म्युला आहे, आताच आपण बघितला. 3 सेकंड्स टू फॉल, खाली पडायला त्याला 3 सेकंड लागतात. तर टाइमचा आणि हाईटचा काय रिलेशन आहे बघा. आपल्याकडे 2-3 फॉर्म्युले टाइम आणि हाईट साठी. हा टाइम आणि हाईटचा रिलेशन काय, टाइम इज इक्वल्स टू रूट 2h/g बघा काढला आहे. पण इथे हाईट आणि टाइमचं रिलेशन h इज इक्वल्स टू हाफ GT². बस फॉर्म्युला अप्लाय करायचा. तुम्हाला सांगितलं ऑलरेडी, हाफ
जी टी स्क्वेअर इज इक्वल्स टू टोटल हाईट. हाफ आपल्याला माहिती आहे, जी माहिती आहे 9.8 आहे. टी स्क्वेअर म्हणजे किती आहे, 3चा स्क्वेअर. ही आपली हाईट झाली. ठीक आहे, सिंपलचं काम आहे, सिम्प्लिफाय करायला. 4.9 3चा स्क्वेअर होते 9 इक्वल्स टू हाईट. आय थिंक 44.1 मीटर इज द हाईट. या हाईटवरून सोडलं की आपल्याला 3 सेकंद लागतात. ठीक आहे, तुम्ही तसंही काढू शकता एका सेकंदाचं कॅल्क्युलेशन करून. एवढी आपल्याला हाईट लागते. 9 9 81, 8 बाकी राहिले, 9 चौक 36 आणि 8 44. राईट. हे नाही आवडलं, तुमच्याकडे परत फॉर्म्युला आहे. u इक्वल्स टू 0, v इक्वल्स टू काही घेणदेणे माहितच नाही v चा आपल्याला. ठीक आहे, टाइम माहिती आहे किती, 3 सेकंद. ए माहिती आहे आपल्याला, जी च्या बरोबर आहे, दॅट इज इक्वल्स टू 9.81. ठीक आहे, मीटर पर सेकंड स्क्वेअर. आपल्याला एस काढायचा आहे. सो एस इज इक्वल्स टू यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर किंवा जी टी स्क्वेअर. रिझन सिंपल आहे याच्यामध्ये. काय रिझन सिंपल आहे, कारण की फायनल वेलोसिटी नाही आहे, तर व्ही वाला फॉर्म्युला यूज करायचा नाही. यू 0 आहे तर दिस इज 0. सो एस इज इक्वल्स टू 1/2 जी आहे 9.81, टी स्क्वेअर आहे 3चा स्क्वेअर. सेम कॅल्क्युलेशन, सेम आन्सर, 44.1 मीटर. हा क्वेश्चन आला होता PWD एक्झाम 2016 मध्ये. राईट. ओके, नेक्स्ट. अ लिफ्ट स्टार्ट्स फ्रॉम रेस्ट. रेस्ट पासून स्टार्ट झाली अँड फॉल्स फ्रीली. त्याचं ऍक्सलरेशन काय असेल, कुठलाही ऑब्जेक्ट जर समजा फ्रीली फॉल करत असेल त्याचं ऍक्सलरेशन नेहमी किती असते, जी च्या बरोबर असते. ठीक आहे, कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. नेक्स्ट. अ बॉल थ्रोन अपवर्ड रिटर्न्स टू ग्राउंड आफ्टर 6 सेकंड. इनिशियल वेलोसिटी किती असणार, इथून बॉल वरती फेकला, इथे पोहोचला, खाली आला वापस. टोटल टाइमला किती लागले, टोटल लागले 6 सेकंड्स. सो एका साइडला जायला त्याला लागले असेल 3 फॉर अप प्लस 3 सेकंड्स फॉर डाऊन. ठीक आहे, तुम्ही कुठलाही एक फॉर्म्युला अप्लाय करू शकता, इनिशियल किंवा फायनलचा. आपल्याकडे दोन्ही याचे फॉर्म्युले मी तुम्हाला एकाच ठिकाणी सांगितलेले आहे. तुम्ही बघू शकता इथे टोटल फ्लाइटचा टाइम जो आहे तो 2u/g होता. तुम्ही डायरेक्ट फॉर्म्युला अप्लाय करू शकता इथे. सो इट इज नथिंग बट 2u/g इज इक्वल्स टू टोटल टाइम किती होता, 6 सेकंड. सिंप्लिफाय करा याला, 3 दूनी 6. सो u इज इक्वल्स टू 3 into g which is 3 into 9.81. सांगितलं नाही काही टाइम. सो 3 9 29.43 मीटर पर सेकंड इज युअर इनिशियल वेलोसिटी. जर तुम्हाला डाऊट असेल तुम्ही याच्यापासून काढू शकता. मॅक्सिमम हाईट साठी किती वेळ लागते, त्याला 3 सेकंद लागतात. काय मॅक्सिमम हाईटचा फॉर्म्युला, आता सांगितला मॅक्सिमम हाईटचा फॉर्म्युला. यार तुम्ही परत विसरता. बघा हाईटचा फॉर्म्युला किती आहे, हाफ जी टी स्क्वेअर आहे. 3 सेकंदासाठी किती असणार आहे. ठीक आहे, अच्छा इनिशियल वेलोसिटी दिलेला मॅक्सिमम फॉर्म्युला पाहायचा आहे. इनिशियल वेलोसिटी दिलेला, हा नाही, अपवर्ड साठी हा अपवर्ड साठी टाइम नाही, हा आपण काढला यूज केलाय u/g. ओके, नो प्रॉब्लेम. हा डिस्टन्स टोटल कव्हर करायसाठी आपल्याला किती टाइम लागते ते चेक करायचं आहे. ओके ठीक आहे, टाइम काढून बघू आपण. ठीक आहे, 3 सेकंद अप 3 सेकंद डाऊन. टोटल टाइमला आपण 2 ने केलं तरी सॉल्व्ह करू शकतो. किंवा आपल्याला गिवन बघा काय, टी माहिती आहे, टी किती आहे 3 सेकंद. खालून स्टार्ट करताना u माहिती आहे, फायनल वेलोसिटी v इक्वल्स टू 0 हे माहिती आहे. बस आपल्याला काय पाहिजे असते, किती हाईट आहे, h किंवा s. बघा फॉर्म्युल्यामध्ये SUT वाला कुठला फॉर्म्युला अप्लाय करू शकता तुम्ही, कुठलाही करू शकता. ए तुम्हाला माहिती आहे, ए किती आहे, जी च्या बरोबर आहे. खालून वर चालला जी मायनस राहणार आहे. सो एस इज इक्वल्स टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. यू आपला सध्या तर आपल्याला काय काढायचं आहे, यू काढायचं आहे ना. ओके, यू काढायचा आहे. यू वाला फॉर्म्युला अप्लाय करू आपण. v इज इक्वल्स टू u प्लस AT. काही प्रॉब्लेम नाही. v किती आहे, 0 आहे. u किती आहे काढायचा आहे. a किती आहे 9.81 प्लस की मायनस, इथे येणार आहे मायनस, कारण की बॉल वरती चाललाय आपला, जी कुठे चाललाय खाली.
ठीक आहे. टाइम किती आहे 3 सेकंड. का बरं 1 साइडचं काढतोय आपण. सो u इज इक्वल्स टू हा एका साइडला घेऊन या 9.81 इंटू 3 याला मल्टिप्लाय करा तुम्हाला भेटणार 29.43 इज द राईट आन्सर मीटर पर सेकंड. राईट. तर अशा प्रकारे आपण लिनियर रेक्टिलिनियर मोशनचे सर्व कन्सेप्ट जवळपास बघितलेले आहे. इक्वेशन ऑफ मोशन कसे सॉल्व्ह करायचे, कुठले इक्वेशन्स आहे, शॉर्टकट ट्रिक्स काय, कन्सेप्ट काय, ह्या सगळ्या गोष्टी आपण इथे डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेल्या आहे. तर या कन्सेप्टवर तुम्हाला कुठलाही प्रश्न आला सपोज येणाऱ्या एक्झाम मध्ये तुम्ही हँडल करू शकता अशी आम्हाला पक्की आशा आहे. आणि तुम्हाला असेच व्हिडिओ बघायचे असेल बाकी सब्जेक्टचे पण तर तुम्ही आपल्या ॲपवर जाऊन बघू शकता ज्याचं नाव आहे PCC प्लस कोचिंग क्लासेस, जे तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन लिंकमध्ये मिळणार. तुम्हाला काही क्युरी असेल तर खाली टेलिग्रामचं पण चॅनलचं लिंक दिलेलं आहे, तिथे पण तुम्ही जॉईन करू शकता. आणि असा स्टडी करत राहा, अभ्यास करत राहा. भेटूया परत नेक्स्ट लेक्चरमध्ये नेक्स्ट टॉपिक सोबत. थँक्यू व्हेरी मच.